एकनाथराव. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय म्हणताय? तुमचे जावई बापू रमलेत ना तिकडे सासूरवाडीत? होय, तसं रामल्यात. नाही, तसा सारंग आमचा लाघवी आहे. जिथे जातो तिकडे लगेच रमतो. तुम्ही अचानक फोन केलात? काही विशेष कारण? थोडं महत्वाचं बोलायचं होतं. बोलायचं होतं? काही काळजीचं कारण नाही ना? बोला ना. तसं काळजीच होतं. जावई बापू आणि साऊ बद्दल बोलायचं होतं. सारंग आणि सावलीबद्दल? अहो, बोला बोला. सावरच स्वस्त. बाबा थांब. अहो, एकनाथराव, अहो रडायला काय झालं? हॅलो एकनाथराव. बाबा रडू नका. बाबा तुम्ही थांबा. स्वतःला म्या सगदेव बोलतोय. अरे सखदेव, अरे काय झालं? एकनाथराव रडतायत का? काय झालंय? अहो ते सारंगदाजी आणि साऊ मध्ये सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे आई म्हणत होती असं आहे बघा समज. सखदेवा, चंद्रकांतजी, आता तुम्ही सांगा, ज्या संसारात नातच नाही त्याला संसार कसं बनायचं? तुम्ही सांगा. नाही, बरं झालं तुम्हाला आपणच कळलं हे, कारण माझ्यासाठी समस्याच होती की तुम्हाला हे सगळं सांगायचं कसं. पण ठीक आहे, आता विचार असा करा की जी साधारण नाती असतात, जी वेळ देऊन विश्वासाने बांधलेली असतात, त्यांच्यामध्ये सुरुवातीपासून गोडवा निर्माण होतो. पण हे नातं तर अचानक निर्माण झालंय ना. ज्या परिस्थितीत हे नातं निर्माण झालं त्याची तुम्हाला कल्पना आहेच. त्यामुळे मला वाटतं आत्ताच आपण कुठल्याही निष्कर्षावर यायला नको. आपण सारंग आणि सावली दोघांनाही थोडासा वेळ द्यायला हवा. आणि हे बघा एकनाथराव, मी सारंगचा बाप आहे म्हणून हे बोलतोय असा समज करून घेऊ नका. थांब थांब थांब, एक मिनिट थांब. मी करतो, तू माझी कामं करू नको प्लीज. दे. वहिनी, हाय. सारंग, कसा आहेस? काय करतोयस? नाही काही नाही. कसं वाटतंय गाव? ठीक आहे. फक्त ठीक? हा म्हणजे आहे, छान आहे. बरं बरं, ठीक आहे. सावली काय करते? तिच्याशी बोलायला फोन केलास का तू? नाही ठीक आहे, बघतोय मी काही दिवस झाले, लक्ष नाही आहे तुझं माझ्याकडे. या पोरीने आता वहिनी पण हिरावून घेतली आहे माझ्याकडून. अरे तसं नाहीये रे, तुझी काळजी असतेच, पण आज जरा ना सावलीची आठवण येते. दे ना, काय करते ती? देतो. काय मग माहेर वाशिंबाई, कशा आहात? कसं चाललंय सगळं? छान चालू आहे वहिनी. काय ना, स्वयंपाक घर जरा रिकामा रिकामा वाटत होतं. तुझी आठवण आली म्हणून फोन केला. तुला तर काय सप्ताहाच्या गडबडीत आमची आठवण येतच असेल ना? अहो असं काय बी नाही. बरं, काय चाललंय आता? मी कपड्यांच्या घड्या घालत होते. वा, छान. म्हणजे संसाराला सुरुवात झालीये तर. वहिनी, तुम्हाला एक गंमत सांगू का? सांग ना. अहो, मी ना नाश्त्यामध्ये सारंग सरांसाठी थालीपीठ बनवलं होतं. मला आधी भीती वाटत होती की त्यांना आवडेल की नाही, पण त्यांना ते आवडलं. अरे वा, म्हणजे एक एक पायरी चढण्याचं काम सुरू झालंय तर. वा. सावली, एक सांगू, तुम्ही ना आता एकमेकांच्या सहवासात आहात.
आणि ह्याच सहवासात कळत नकळत आपण एकमेकांना समजून घेत असतो. एक लक्षात ठेव, हीच ती वेळ आहे एकमेकांना समजून घेण्याची, एकमेकांची मनं जिंकण्याची. आणि मला खात्री आहे तू सारंगचं मन नक्की जिंकशील. काय जिंकण्याच्या गोष्टी चालू आहे? काही नाही काही नाही. सावली चल मी ठेवते आता. हे बघ, मला जिंकण्याचा जर मनात विचार चालू असेल तर आत्ताच्या आत्ता काढून टाकतो, कारण ते शक्य नाही.